फळकावी लागते ती 6 चेंडू आणि 14. नवीन गोलंदाजी मार्फत संघाचे कर्णधार प्रवीण फणसे सर. सुरेख फटका काय होते बघितले जाईल. रनआउटची संधी होते का नाही. आणि आता बघता बघता कुठला मोराबाद रमेश बाद डीजे कमबॅक. नवीन फलंदाजीसाठी चेतन सज्ज झालाय. सुरेख चेंडू नक्कीच पंचांचा इशारा. डॉट चेंडू सुरेख गोलंदाजी करत असताना संघाचे नो बॉल. नक्कीच पंचांचा इशारा नो बॉल. सुरेख पंचांची भूमिका पार पडत असताना पंच पुन्हा एकदा नो बॉल. संघाचे कर्णधार जशा प्रकारे गोलंदाजी करत असताना नाही पंचांचा निर्णय अंतिम राहील सर. धावसंख्या 16. पूर्णपणे दबाव 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 बघा. पूर्णपणे दबाव येथे पाहायला भेटते. सुरेख चेंडू आता कुठेतरी यशस्वीरित्या गोलंदाजी करत असताना गोलंदाज प्रवीण आणि चेतन. पुन्हा एकदा आता एका धावसंख्येमध्ये भर. रनआउटची संधी. एका धावसंख्येमध्ये नक्कीच भर पाहायला भेटते. बघता बघता धावसंख्या 17. 3 चेंडू आणि 17 धावसंख्या. शेवटचे 3 चेंडू संघाचे कर्णधार प्रवीण कशा प्रकारे गोलंदाजी करता बघितले जाईल. स्ट्रेट ड्राइव्ह. एका धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या संघाच्या खात्यात पडते 18. 2 चेंडू शिल्लक. शेवटचे 2 चेंडू कशा प्रकारे हाताळतात बघितले जाईल. गोलंदाज प्रवीण. सुरेख फटका. तोपर्यंत एका धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 19. 5 चेंडू आणि 19 धावसंख्या. शेवटचा चेंडू प्रवीण यांचा. आपल्या फॉलोअर तो मध्ये नक्कीच सुरेख क्षेत्ररक्षण करत असताना प्रवीण. 12 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या फळकावी लागते ती 19. 2 गडीच्या मोबदल्यात. 12 चेंडू आणि 19 धावसंख्या. प्रशांत ठक्कर नक्कीच गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी सुरेख गोलंदाजी प्रशांतच्या माध्यमातून आतापर्यंतचा विचार केला तर सुरेख आयोजन नक्कीच त्यांच्या माध्यमातून इथे पाहायला भेटत आहे. दोन चेंडूंचा खेळ झालाय. जर विचार केला तर आतापर्यंत 2 चेंडूंमध्ये फक्त 1 धावसंख्या दिली. धावसंख्या स्क्रीन बोर्डला लागते ती 20. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत प्रशांतच्या माध्यमातून पाहायला भेटते. 3 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या 21. 2 बाद 21. आतापर्यंतचा विचार केला तर 3 चेंडू फेकले. पंचांचा इशारा नो बॉल. आणि कुठेतरी अयशस्वी होत असताना जर सर आतापर्यंतचा विचार केला तर पहिला झेल झाला होता आणि तोही नो बॉलला. क्षेत्ररक्षणाची दाद दिली जाईल. 1 धाव पूर्ण. एका धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या फळकावी लागते ती 24. 4 चेंडू 24 धावसंख्या. सुरेख फटका. कार्पेट पद्धतीने टोलेला चेंडू. डायरेक्ट हिट. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावसंख्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 26. शेवटचा चेंडू. फलंदाजी मार्फत चेतन सज्ज. चेतन तू प्रशांत. झेलची संधी आणि कुठेतरी अयशस्वी होत असताना क्षेत्ररक्षक. आणि 18 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या फळकावी लागते 26. शेवटचं स्लॉगवरचं षटक. गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज झाले. टायगर संघ फलंदाजी करत असताना आणि चॅम्पियन संघ गोलंदाजी करत असताना शेवटचं षटक. स्लॉगवरचं षटक. एक डॅशिंग पर्सनॅलिटी असलेले हे व्यक्तिमत्व गोलंदाजीसाठी सज्ज झालेत. बॉलर नेम निलेश. दीपक. सुरेख चेंडू टाकला गेला होता. दीपक यांच्या माध्यमातून जर विचार केला तर सन ग्लासेस लावून नक्कीच गोलंदाजीची
धुळा सांभाळण्यासाठी झेलची संधी आणि कुठेतरी अयशस्वी होत असताना क्षेत्ररक्षक पकडो कॅच जितो मॅच, पण अनुज कुठेतरी अयशस्वी होत असताना दीपक यांचा पुढचा चेंडू, तिसरा चेंडू, सुरेख चेंडू, सुरेख क्षेत्ररक्षण, रनआउट आणि गडी बाद. सुरेख क्षेत्ररक्षण, डीजे कमबॅक. ला जवाब क्षेत्ररक्षण, सुरेख गोलंदाजी. जर आतापर्यंतचा विचार केला तर 3 चेंडू फेकले, त्यामध्ये 2 धावसंख्या देऊन 1 मोहरा बाद. नवीन फलंदाज विशाल, विशाल नॉन स्ट्राईकला तर चेतन. शेवटचे स्लॉगवरचे 3 चेंडू मारा करील फलंदाज चेतन. फिरकवलेला चेंडू, तोपर्यंत 1 धावसंख्या संघाच्या खात्यात. बघता बघता धावसंख्या 28, 29 धावसंख्या. 4 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचे 2 चेंडू, डॉट चेंडू. सुरेख गोलंदाजी पाहायला भेटते आतापर्यंत दीपकच्या माध्यमातून. जर विचार केला तर एक दबंग गोलंदाज नक्कीच आपल्याला पाहायला भेटते गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी. शेवटचा चेंडू काय होते बघितले जाईल शेवटच्या चेंडूला आणि गडी बाद, चेतन बाद. 6 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या 30, विजयासाठी 31 धावसंख्येची गरज. चला चॅम्पियन्स बना वॉरियर्स नाणेफेकीसाठी यावे. चॅम्पियन्स बना वॉरियर्स, दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल नाणेफेकीसाठी यावे. चला NMAR चॅम्पियन्स बना वॉरियर संघ. चला दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल नाणेफेकीसाठी यावे. सर काय बोलाल आजच्या या टुर्नामेंट बद्दल? नवी मुंबई असोसिएशन ऑफ रिअल्टर्स चे क्रिकेटचे सामने अक्षर आय पार्क इथे होत आहेत. तरी सर्व खेळाडूंचा उत्साह खूप जोरात आहे आणि नाश्त्याची सोय, चहाची सोय पण आहे इथे. याच्यानंतरची मॅच जी आहे, नाश्ता संपला तर थँक्यू. हॅलो, सामन्याला सुरुवात होत आहे आणि कामोट्याचे थँक्यू फास्टर बॉलर निलेश माने नक्कीच बॉलिंग करतायत. नक्कीच संघाचे चला गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज झालेत. निलेश, हॅलो. पहिला चेंडू नो बॉल आणि तोपर्यंत घेतलेली 1 धावसंख्या. एक्क्या दुक्क्यामध्ये भर नक्कीच पाहायला भेटते आणि नो बॉलचा इशारा. हॅलो. कुठेतरी अयशस्वी होत असताना गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी फलंदाजी मार्फत सुरेख फलंदाजी केली, पण आता कुठेतरी फलंदाज डॉट चेंडू करत असताना आतापर्यंतचा विचार केला तर धावसंख्या फळकावं लागली ती 2 चेंडू आणि 2 धावसंख्या. पुन्हा एकदा तिसरा चेंडू, कुठेतरी अनुज अयशस्वी होत असताना जर विचार केला तर निलेश एक उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज नक्कीच या स्पर्धेमध्ये खेळत असताना. पंचांचा इशारा, वाईड बॉल, अतिरिक्त धावसंख्या. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर, 3 चेंडू आणि 3 धावसंख्या. सुरेख फटका. रमेश तिथे सज्ज, तोपर्यंत घेतलेली 1 धावसंख्या आणि जर विचार केला तर प्रशांत आता फलंदाजी मार्फत सज्ज. 4 चेंडू आणि 4 धावसंख्या. प्रशांत कशा प्रकारे फलंदाजी करता बघितले जाईल. गोलंदाजी सुरेख केली आणि नक्कीच टोलेला चेंडू कुठेतरी अयशस्वी होत असताना जर विचार केला तर एक्क्या दुक्क्याने नक्कीच प्रशांत आपल्या संघासाठी धावा मोजत असताना. धावसंख्या 5 चेंडू आणि 5 धावसंख्या. शेवटचा चेंडू आणि गडी बाद, अनुज बाद. डीजे कमबॅक.
थँक्यू. धावसंख्या 5. विजयासाठी गरज असतील ती 18 चेंडू आणि 26. 18 चेंडू आणि 26 धावसंख्या. गोलंदाजी मार्फत चेतन. पहिला चेंडू चेतन टू प्रशांत. सुरेख फटका आणि गडी बाद. लाजवाब झेल डीजे. थँक्यू डीजे. नक्कीच सुरेख झेल पाहायला भेटले संघाचे कर्णधार यांच्या माध्यमातून, विशालच्या माध्यमातून. जशी बंदुकीतून गोळी निघाली तशी त्यांच्या हातात येऊन बसली आणि गडी बाद. सुरेख सुरेख झेल पाहायला भेटलं विशाल यांच्या माध्यमातून. जर सनग्लासेसचा विचार केला तर कुठेतरी ऑटोमॅटिक सनग्लासेस पाहायला भेटले त्यांच्या माध्यमातून. पण आता कुठेतरी गोलंदाज यशस्वी होत असताना पहिल्या चेंडूला मोहरा बाद झाल्यानंतर दुसरा चेंडू फेकत असताना वाईट चेंडू फेकला गेला आणि आता कुठेतरी अयशस्वी सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला भेटले लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाकडनं निलेश माने यांच्या माध्यमातून. तोपर्यंत एक धावसंख्या पूर्ण. एका धावसंख्येमध्ये भर धावसंख्या 7. दीपक सज्ज आणि एका धावसंख्येमध्ये नक्कीच भर पाहायला भेटते. धावसंख्या 8. जर दीपक यांचा विचार केला तर शेवटचं स्लॉगवरचं षटक फेकलं गेलं होतं आणि सुरेख गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटली होती. पण फलंदाजी मार्फत कशा प्रकारे फलंदाजी करतात बघितले जाईल. दीपक जर विचार केला तर 15 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज असेल फलंदाजी करणारा संघ म्हणजेच चॅम्पियन्स संघाला आणि गोलंदाजी करणारा संघ म्हणजेच टायगर संघ. सुरेख फटका कार्पेट पद्धतीने टोल्या चेंडू. एक धाव पूर्ण. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न असेल का नाही? नक्कीच नसेल, कारण की पूर्णपणे इथे क्षेत्ररक्षण केलं जात आहे. पूर्णपणे अडथळा निर्माण केला गेला होता धावण्यासाठी. तोपर्यंत एका धावसंख्येमध्ये भर. झेलची संधी. एक धाव पूर्ण. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न असेल का नाही? नक्कीच कुठलीही धावसंख्या नसेल. एक्क्या दुक्क्याने संघ नक्कीच खेळत असताना दिसतोय. 5 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या 10. शेवटचा चेंडू गोलंदाजी मार्फत गोलंदाज चेतन. डायरेक्ट हिट आणि गडी बाद. दीपक बाद. डीजे कमबॅक. हॅलो. बॉलरचं नाव मोर्या. गणपती बाप्पा मोर्या. आणि त्रिफळा चित. प्रतीक सर. बोल्ड. वेल बॉलिंग. निलेश मानेले जोरात नाचतायत. नवीन फलंदाज संदीप आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा मोहरा बाद. सुरेख गोलंदाजी रमेश यांच्या माध्यमातून. आणि कुठेतरी पुन्हा एकदा अयशस्वी होत असताना दिसले रनआउटचे. सुरेख गोलंदाजी पाहायला भेटली रमेश यांच्या माध्यमातून. आतापर्यंत 6 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज. म्हणजेच 3 मोठे फटके संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जातात का नाही बघितलं जाईल प्रवीण, कारण की संघाचे कर्णधार आहेत. आपल्या संघाला कशा प्रकारे विजयाच्या दिशेने नेतात बघितले जाईल. 6 चेंडू आणि 18 धावसंख्या. जर 3 षटकार मारले, 3 सिक्स मारले तर नक्कीच संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतात टायगर. 6 चेंडू आणि 18 धावसंख्या.
3-6 गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज झालेत. राजेश टू प्रवीण 6 चेंडू 18 धावा 6 चेंडू. कुठला संघ विजयाच्या उंबरठ्यावर आहे बघितलं जाईल. कारण की विचार केला तर एक नावाजलेले गोलंदाज आपल्याला नक्कीच आपल्याला पाहायला भेटतात. राजेश कशा प्रकारे रोखतात बघितलं जाईल. 6 चेंडू आणि 18 धाव संख्या पूर्णपणे जाळं विणलं जाते फलंदाजाला रोखण्यासाठी. जर विचार केला तर पहिला चेंडू राजेश तुम्हाला करेल प्रवीण. पंचांचा इशारा नो बॉल. अरे ये कौन सा बॉल? नो बॉल ओरम डाल रहा है ओरम. आणि नक्कीच जर विचार केला तर कुठेतरी हास्यमय वातावरण. आणि आता बघता बघता संघाच्या कर्णधाराजवळ नक्कीच चेंडू जातोय. 5 चेंडू आणि 17 धाव संख्या. 5 चेंडू 17 धावा कशा प्रकारे फलंदाजी करतात बघितलं जाईल. पुन्हा एकदा पंचांचा इशारा डॉट बॉल. 4 चेंडू आणि 17 धाव संख्या पूर्णपणे गोलंदाजीची धुरा राजेश यांच्या माध्यमातून. शेवट 4 चेंडू आणि 17 धावा. 4 चेंडू 17 धावा. अंपायर मोजा 12.5 प्लेयर आहेत. 11 आहेत. 4 चेंडू आणि Objection विजयासाठी गरज असेल ती आता जे मैदानात मध्ये आले त्यांनी बाहेर व्हा. 17 धाव संख्येची. म्हणजेच पूर्णपणे आता पाड जड होते गोलंदाजी करणारा संघ. पूर्णपणे वाईट. नो बॉल. पंचांचा इशारा नो बॉल. अतिरिक्त धाव संख्या White 4 ball आहे, चेंडू आणि white ball. 16 धावा. 4 चेंडू 16 धावा म्हणजे 4 चेंडू 4 चौकार. पुन्हा एकदा नो बॉल. पूर्णपणे भिंत इथं उभी आहे. नो बॉल नकारात्मक चेंडू. एक धाव संख्येमध्ये भर. धाव संख्या 16. समीकरण चेंज होत असताना 4 चेंडू 15 धावा 15 धावा 4 चेंडू. कुठला संघ विजय होतो बघितले जाईल. चॅम्पियन्स म्हणा टायगर. टायगर्स या चॅम्पियन. राजेश बना प्रवीण. राजेश यांचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज मार्ग सज्ज. चेंडू जातो आउट ऑफ द पार. षटकार. डिजिट कमबॅक. थँक्यू. 3 चेंडू आणि 9 धाव संख्या. पूर्णपणे आपल्या खांद्यावर जबाबदारी घेत असताना प्रवीण आपल्या संघासाठी. सुरेख चेंडू. डॉट चेंडू. आता समीकरण चेंज. 2 चेंडू आणि 9 धाव संख्या. 1 6 1 चौकार. कंपल्सरी चेसिंग. 2 चेंडू 9 धावा. काय होतं बघितलं. आणि पूर्णपणे बीट होत असताना गोलंदाज आपल्या गोलंदाजीची मार्फत बघता बघता आता पूर्णपणे पाड जड होत असताना चॅम्पियन संघाच्या खात्यात गेंदबाजी डाल रहे हैं राजेश जी. सुरेख गोलंदाजी पाहायला भेटले. शेवटचा चेंडू आणि तोही डॉट. आणि विजय संघ डॉट. चॅम्पियन संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. अभिनंदन अभिनंदन. आणि टायगर संघ विन. टायगर विजय झालेले आहेत. विशाल नांदोडकर सर विजयी झालेले आहेत. म्हणजे त्यांची टीम विजयी झालेली आहे. उत्कृष्ट गोलंदाजी राजेश भाईंनी केली आहे आणि प्रवीण सरांची टीम बाद झालेली आहे.